श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात आपण देवाकडेही घाईने पाहतो. देवा मला लगेच दे, देवा माझं काम आजच झालं पाहिजे. पण प्रश्न असा आहे की आपली श्रद्धा अखंड आहे का? आजची कथा आहे अखंड श्रद्धेची, जी मागत नाही, जी अटत घालत नाही, पण पूर्ण समर्पणाने देवावर विश्वास ठेवते. ही कथा आहे श्री स्वामी समर्थाच्या भक्तांची आणि त्या श्रद्धेच्या फळाची. अक्कलकोटमध्ये एक अत्यंत गरीब भक्त राहत होता. नाव कुणालाही माहीत नव्हतं. लोक त्याला फक्त स्वामींचा भक्त म्हणायचे. त्याच्याकडे ना पैसा, ना जमीन, ना ओळखी, पण एक गोष्ट होती, अखंड श्रद्धा. दररोज पहाटे तो स्वामींच्या दर्शनाला यायचा. पायात चप्पल नाही, अंगात फाटके कपडे, पण चेहऱ्यावर विलक्षण शांतता. तो काही मागायचा नाही, फक्त स्वामींच्या चरणाकडे पाहायचा. लोक म्हणायचे, रोज येऊन काय मिळतं? देवानं दिलं असतं तर आज गरीब राहिला नसतास. फक्त श्रद्धेने पोट भरत नाही. तो मात्र हसायचा आणि म्हणायचा, मिळणं न मिळणं स्वामी जानोत, माझं काम आहे फक्त विश्वास ठेवणं. मित्रांनो, हीच खरी श्रद्धा असते, जी प्रश्न विचारत नाही, जी तक्रार करत नाही. एक दिवस त्याच्या आयुष्यात मोठं संकट आलं. घरात धान्य संपलं, काम मिळेनासं झालं, आजारी शरीर. रात्री दिवा लावायलाही तेल नव्हतं. अंधारात बसून तो एकटाच विचार करत होता, स्वामी मी काही मागितलं नाही, पण माझा विश्वास ढळू देऊ नका. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला, डोळे मिटले आणि फक्त एकच वाक्य, श्री स्वामी समर्थ. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. पोट रिकामं होतं, पण मन शांत होतं. हीच खरी कसोटी असते मित्रांनो. संकटातही मन शांत राहतं, तीच तर खरी श्रद्धा असते. तो म्हणाला, स्वामी तुम्ही द्याल ते स्वीकारेन, न दिलं तरी तक्रार नाही. पाहता पाहता त्याच्या डोळ्यासमोर स्वामी समर्थ प्रगट झाले. गंभीर पण करुणामय स्वरात म्हणाले, ज्यांची श्रद्धा अखंड, त्यांचा योग कधीही खंडित होत नाही. वेळ लागते, पण माझा शब्द कधीही खोटा ठरत नाही. तो भक्त रडून लागला. तो म्हणाला, स्वामी मला काही नको, फक्त मला विश्वास जपून ठेवा. दुसऱ्याच दिवशी अचानक काही लोक आले. काम मिळालं, धान्य मिळालं, मदत मिळाली, पण सर्वात मोठी गोष्ट, त्याचा विश्वास अजून मजबूत झाला. त्याने स्वामींच्या चरणी नमन केलं आणि म्हणाला, स्वामी आज कळलं, तुम्ही उशीर करता पण अन्याय नाही. मित्रांनो, आपण देवाकडे जातो पण अटी घेऊन, हे झालं तर विश्वास ठेवीन. पण स्वामी समर्थ सांगतात, अखंड श्रद्धा म्हणजे व्यवहार नाही, ती समर्पण आहे. श्रद्धा तात्काळ फळ देईलच असं नाही, पण ती कधीही निष्फळ जात नाही. जर आज तुम्ही अडचणीत असाल, हताश असाल, तर एकच करा, स्वामींचं नाव घ्या आणि विश्वास सोडू नका. कारण स्वामी समर्थ हे नाव नाही, तो आधार आहे. जय जय स्वामी समर्थ.